नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 42वा दिवस आणि मला आज खूप जास्त भारी वाटतंय कारण की आज जे काय वर्कआउट झालंय आणि जे काय आज फोटोज निघालेत, नेक्स्ट लेवल फोटोज निघालेत. खरंच मला खूप जास्त सॅटिस्फॅक्टरी फिलिंग्स देणारे आजचे फोटोज होते. कारण की एकतर आज हा जो मोबाईल आहे i15 प्लस, तो जो मी घेतलाय आता, ॲक्च्युली मी नाही घेतला, बाबांनी घेतलाय, पण तो सध्या माझ्याकडे आहे आणि म्हणून मी आज तो जिममध्ये घेऊन गेलो होतो. त्यांनी आज बरेच मी व्हिडिओज वगैरे शूट केले, सोबत फोटोजसुद्धा काढले आणि त्यामुळे ते क्लॅरिटी, तो एक कॉन्फिडन्स, तो एक नेक्स्ट लेवलचा आज मला फील होत होता. आणि म्हणूनच जे काय वर्कआउट झाले तर ते खूप जास्त छान झालं आहे. आज वर्कआउट होतं बॅकचं, सो त्याच्यामुळे आज मागच्या सेशनला आपण डेडलिफ्ट केलं नव्हतं, सो या सेशनला करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच आज डेडलिफ्ट केलं. सो आज जे डेडलिफ्ट होतं तर ते कन्व्हेन्शनल डेडलिफ्ट होतं आणि त्याच्यामध्ये आज मॅक्स टू मॅक्स जे वेट होतं तर ते 100 kgs होतं. त्यामध्ये 2 किंवा 3 रिपिटेशन्स एवढंच केले, पण ते त्याचे जवळपास 6 ते 7 सेट्स केले. कारण की आज थोडंसं फॉर्ममध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करत होतो मी. कारण की जेव्हा वर येतोय तेव्हा ग्लिट्समधली जी एक मुवमेंट आहे तर ती मला थोडंसं कॅच करणं अवघड जात होतं आणि आज विवेक सरांनी ती माझी मुवमेंट बरीच क्लिअर करून घेतली. शेवटच्या 2 सेट्समध्ये मला ती जमली, पण स्टील ते एक मसल मेमरी वेगळी असल्यामुळे त्याला प्रोसेस करायला थोडंसं वेळ लागतोय आणि म्हणून मी ती प्रोसेस कंप्लीट तर केली, पण थोडंसं पॉज घेऊन मला ती करायला लागली. म्हणून तो एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होती आहे. सो आता नेक्स्ट वीकमध्ये आपण ते पुन्हा ट्राय करणार आहोत आणि होपफुली नेक्स्ट वीकमध्ये आपण ते एकदम प्रॉपरली परफॉर्म करू. कारण की नेक्स्ट सेशनला याच वीकमध्ये जे असेल तेव्हा बेंट ओव्हर रोज आपण करणार असू किंवा टी बार करणार असू, त्यामुळे या वीकमध्ये तर आता डेडलिफ्ट नाही आहे. पण ठीक आहे, जे काय वर्कआउट झाले असते ते खरंच खूप चांगलं झालं आहे. आणि मला एक आज गोष्ट जाणवते की जेव्हा मी हेवी लोड उचलत होतो स्टार्टिंगला डेडलिफ्टमध्ये, सो मला एक लेफ्ट साईडच्या पॅरास्पायनम मसल्समध्ये मोस्ट प्रोबॅबली एक स्प्रेन फील होत आहे. सो ते का फील होतं आहे मला खरंच नाही माहिती. कारण की ही आजचा दिवस जवळपास दुसरा होता की मला ती सेम ठिकाणी सेम पेन नाही येते, मुंग्या जे म्हणतो आपण स्प्रेन, तर त्या येत आहेत तिथे जेव्हा मी हेवी वर्क उचलतो, हेवी लोड उचलतोय तेव्हा मला हा जो प्रॉब्लेम जो डेडलिफ्टमध्ये पण फील झाला. पण जेव्हा मी फॉर्म करेक्शनचा प्रयत्न केला आणि बार जो आहे थोडासा बॉडीपासून जवळ ठेवला, तेव्हा मला या प्रॉब्लेमपासून सुटकारा मिळाला खरा. पण जेव्हा मी सिटेड रोज करत होतो तर तेव्हा मी जेव्हा 120 kgs लावलं होतं तेव्हा तो पुन्हा मला स्प्रेन फील झालं. म्हणून मी पुन्हा ते 120 काढून टाकलं आणि 80-90 किलो काहीतरी लावून तिथे मी रेप्स परफॉर्म केले. सो तिथे मी हाय रेप्स परफॉर्म केले, जवळपास 18 ते 20 रेप्स परफॉर्म केले आणि मग माझं वर्कआउट कंटिन्यू केलं. बाकी ठिकाणी मला हा प्रॉब्लेम जाणवला नाही, पण या 2 सेशनमध्ये नक्कीच जाणवला. सो मोस्ट प्रोबॅबली सरांच्या म्हणण्यानुसार की मी ते बॅक आर्क जास्त करतोय म्हणून हा प्रॉब्लेम मला कदाचित फील होतोय, किंवा मग व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी पण असू शकते. सो सध्या ती खूप मायन्यूट लेवलला पेन किंवा स्प्रेन आहे. सो आय होप की ते नॅचरलीच बरं होऊन जावं आणि मी सुद्धा हेवी वर्क उचलताना या गोष्टीची काळजी घेणार आहे नक्कीच. बाकी आज वर्कआउट जे होतं तर ते डेडलिफ्टसोबत लॅट पुल डाऊन, सिटेड रोज, त्यानंतर केबल रोज आणि श्रग्स. त्यानंतर मी आज पोस्चर डेल्टॉइड पण आज हिट करणार होतो. सो त्याच्यासाठी फेस पुल्स म्हणजेच केबल हाय रोज हिट केले आणि त्यासोबत मला बायसेप पण हिट करायचे होते, त्यानंतर मला ॲप्स पण हिट करायचे होते. आज वर्कआउट जवळपास 2-2.5 तास वर्कआउट चाललं, कारण की खूप जास्त गोष्टी पेंडिंग होत्या आणि कालपर्यंत किंवा परवापर्यंत दररोज क्लास असल्यामुळे तेवढ्या वर्कआउटला मला टाईमच मिळत नव्हतं. सो ती कशी खूप फिलिंग राहिली होती की मला माझं पूर्ण वर्कआउट कम्प्लीट करायचं आहे आणि डेडलिफ्टमध्ये मला जवळपास पाऊण तास ते 50 मिनिटं वगैरे गेले. त्यामुळे बाकीच्या वर्कआउटला मला खूप जास्त डिले झालं. त्यामुळे वर्कआउटचा टायमिंग खूप जास्त वाढू केला. 2-2.5 तास म्हणजे इट्स अ लॉट. म्हणजे आपण जे वर्कआउट 1 तासामध्ये कम्प्लीट करणार होतो, 1.5 तासामध्ये कम्प्लीट करणार होतो, त्या वर्कआउटला 2.5 तास लागले. पण ठीक आहे, तरी पण बॉडी लेवलमध्ये जे एनर्जी होतं तर ते सस्टेन होतं. कारण की प्री वर्कआउटमध्ये मी पीनट बटर सोबत एक म्हणजे सँडविच ब्राऊन ब्रेडचं आणि त्यासोबत एक केळी खाऊन गेलो होतो. आणि आज लास्ट डोसेस होता क्रिएटिनचा. सो क्रिएटिन आज कम्प्लीट झालं आहे डोसेज. खरं तर कालच झाले होते, पण एक स्कूप माझा बाकी होता तर तो मी आज घेऊन टाकला आणि ते कम्प्लीट करून टाकलं. त्यामुळे जे आज फोटो आले ना ते नेक्स्ट लेवल आले, खरंच नेक्स्ट लेवल आले. तुम्ही माझी इंस्टाग्रामची फीड चेक करा, मी आज ते पोस्ट केलं. खरंच खूप मस्त फोटो झालेत आणि जी एलाजिनाईन येतात, एलाजिनाईनचं सुद्धा असं काम करायला सुरुवात केली हे जाणवत आहे. ज्या वेन्स येतात त्या खूप क्लिअरली ते व्हिजिबल आहेत जेव्हा मी वर्कआउट करतोय. वर्कआउट नंतर आफ्टर जो पंप करतोय तर त्या पंपच्या वेळेस सुद्धा
त्यामुळे जे काय करतोय त्याचे आपल्याला रिझल्ट्स मिळतात, या गोष्टीचा आनंद आहे. आजचा डाएट होता तो कम्प्लिटली फॉलो केला. सो प्री वर्कआउट, पोस्ट वर्कआउट मील असेल, दिवसाभरात जेवढे काय मील्स असतील ते खूप प्रॉपरली त्यांचा इंटेक केला आणि ते कम्प्लीट केले. सो जे न्यूट्रिशनचं आपलं जे फिटनेसचा ट्रायपॉड आहे तो कम्प्लिटली फॉलो होतो आहे. एक्सरसाइज, न्यूट्रिशन, रेस्ट, तिन्ही गोष्टी खूप जास्त चांगल्या फॉलो होत आहेत आजसाठी. बाकी मग एवढंच. आज खूप जास्त झोप आली आहे मला, म्हणून तुम्हाला दिसतं माझ्या डोळ्यावरती काय चालू होतं. त्यामुळे त्याला लवकर हा व्हिडिओ अपलोड करेल आणि झोपून जाईल. तुम्ही पण आराम करा, मी पण आराम करतो. उद्या भेटूयात. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.